या मॅच मध्ये जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र मानकरी ठरेल, टॉप 3 मध्ये पोहोचेल. आपल्याला पाहावं नक्कीच दोन्ही टीमला मात्र संघर्ष लढावा लागेल या मॅच मध्ये आपल्याला जिंकण्यासाठी. एका साईडला रॉयल स्पोर्ट उलवे ज्याच्या वाट्याला आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी आली, टॉस जिंकला बेलपाडा 11 बेलपाडा टीमने. आमची देखील हेमंत कोळी सर आणि राहुल बोराडे सर मात्र दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आज सातत्याने चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. आणि दोन खेळाडू देखील सातत्याने पोहोचलेत, गीतेश मडवी आणि चंदन मडवी. 70 धाबेचा टार्गेट होता अगोदरच्या मॅच मध्ये रॉयल स्पोर्ट उलवे संघाला आणि तो देखील पूर्ण झाला होता. चांगला खेळ झाला होता आकाश मडवीचा. आता या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच 18 चेंडूचा खेळ असेल. चला लगेचच बेलपाडा 11 बेलपाडा संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवा, लगेच मॅच लावतोय सुरुवात. तर मी मगाशीच म्हटलंय की 6 सामने आता बॅलन्स आहेत आपल्याला टोटल मेगा फायनल पर्यंत. कुठेही मात्र वेल वाया घालवू नका. टाइम इज अलर्ट, वेलेला महत्व. इथे क्षेत्ररक्षण सजला जातोय. बेलपाडा संघाने देखील एक विजय प्राप्त केलाय, रॉयल स्पोर्ट उलवे संघाने देखील एक विजय प्राप्त केलाय. तर बेलपाडा 11 संघाचा गोलंदाज सौरभ, षटक क्रमांक पहिला गोलंदाज सौरभ, स्ट्राईक वरती फलंदाज गीतेश मडवी, क्रॉस स्ट्राईकला चंदन मडवी. ही जोडी आपल्याला सलामीची रॉयल स्पोर्ट उलवे टीमच्या वतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ. आमचे हेमंत कोळी सर स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये, राहुल बोराडे क्रॉसस्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये. पंचाचा मात्र ग्रीन सिग्नल. पहिल्या सत्राला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू सौरभचा. गीतेश अक्रॉस द लाईन, पटका चांगला, स्केअरले क्लिअर, सीमा रेषा पलीकडे टोकलाय. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. सुरुवात झालेली आहे की रॉयल स्पोर्ट उलवे संघाला माहिती आहे आपल्याला पहिल्या चेंडू पासून मात्र आतिषबाजी करावी लागेल. इथे धावसंख्या आपल्याला एक चांगला आव्हान उभारावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. 6 धाब्याने वैयक्तिक आणि स्वतःचा वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन झालं. सौरभवरती प्रहार चढवला आपण गोलंदाजावरती, मात्र पाहू शकाल चंदन मडवी नॉन स्ट्राईकला आणि गीतेश मडवी मात्र स्ट्राईकला. 6 धावा मिळाल्यात संघाला. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र सौरभ गोलाच्या मार्कवर गीतेश साठी. हा चेंडू मात्र कबरच्या रिझन मध्ये पटका सजवलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होतोय आणि एका धाबीच्या मदतीने संघ पोहोचलाय तब्बल 7 आकड्यावरती. 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती. रॉयल स्पोर्ट उलवे त्याच्या आगेस मध्ये मात्र बेलपाडा 11 बेलपाडा अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. समोर मात्र आता चंदन येतो स्ट्राईक वरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. सौरभचा हा पटका बसलाय. स्वतः गोलंदाज मात्र प्रयत्न करीत होता. तत्पूर्वी मात्र इथे नवीन जीवदान म्हणावं लागेल, कारण इथे कुठेतरी फटका फसला होता. गोलंदाज पोहोचेपर्यंत चेंडू मात्र जमिनीपर्यंत पोहोचला आणि एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या पोहोचली तब्बल 8 धावसंख्या. स्कोर कार्ड वरती 8 धावसंख्या पाहायला मिळत जातात. गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत. सौरभने स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मात्र गीतेश येतोय. षटकातील पुढचा चेंडू चांगला फटका, फाईन लेग क्लिअर. चेंडू जाईल मात्र पंचाचा इशारा. 1 बाउंड सीमा रेषा पलीकडे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने रॉयल स्पोर्ट उलवे या संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 12 आकड्यावरती. चांगली मात्र इथे फटकेबाजी गीतेशच्या बॅट मधून पाहिला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आला चौकार. संघाला निवून ठेवलाय तब्बल 12 आकड्यावरती. सातत्याने आपण एन्जॉय करतात. व्ही डी पाटील ट्रॉफी 2024, स्वर्गीय अमोल पाटील, स्वर्गीय नीरज म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी सातत्याने आपण पाहिलं तरी स्पर्धा आपण एन्जॉय करतात. टीमची धावसंख्या 12 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप या षटकातील शेवटचे 2 चेंडू गीतेशच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. तर कुठेतरी मात्र सौरभवरती दडपण आलाय. कर्णधाराने त्याला नक्कीच काढ मंत्र दिलाय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू कशा रीतीने आपण फेकलं पाहिजे
12 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. गोलंदाज सौरभ समोर ज्याने षटकार टोकला, चौकार टोकला, डोकी डोकी ठरेल का हा फलंदाज बेलपाडा संघाला. षटकातील 5वा चेंडू. लाजवाब अप्रतिम दर्जाचा फटका, चेंडू स्केरले क्लिअर, सीमा रेषा पलीकडे हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धावसंख्या. लाजवाब लाजवाब फटकेबाजी. मगाशी महेश पोट शेलकरला वाटलं होतं की आम्ही 69 धावसंख्या एक उच्चांक गाठलाय, आजच्या दिवसामधला हाय स्कोर असेल, पण जेव्हा मात्र रॉयल स्पोर्ट उल्वे फलंदाजीला उतरली आणि तदनंतर त्या 70 धावसंख्या देखील पूर्ण केल्या. आजच्या दिवसामधला उच्चांक म्हटलं तरी रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाच्या नावावरती आहे. 18 धावसंख्या स्कोर कार्ड
तर 12 धाबीची आवश्यकता आहे अर्धशतक ठोकण्यासाठी गीतेश मडवीला. हा फटका चांगला पाहूया स्केअरलेग वन बाउन्स सी बारेच्या पलीकडे चौकार. येणाऱ्या शेवटचे 2 चेंडू राहिलेत. 8 धावेची आवश्यकता आहे. 50 धावसंख्या वैयक्तिक पत्र सादर करण्यासाठी गीतेश मडवीला. संघ पोहोचलाय तब्बल 44 आकडेवरती. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. 44 धावसंख्या. 13 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती मात्र खेळ सादर करतोय. 8 धावेची आवश्यकता आहे. आपला अर्धशतक या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये व्ही.डी. पाटील ट्रॉफी 2024 स्वर्गीय अमोल पाटील स्वर्गीय नीरज म्हात्रे स्मृती 2024. आता मात्र मिस झाला. प्रयत्न होते गीतेशचे पण तो हा चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 44 आकड्यावरती थांबली. नक्कीच संघाचा देखील षटकार जर ठोकला तर अर्धशतक होऊ शकतोय. त्यामुळे गीतेशला षटकार ठोकतोय का पाहायचा या शेवटच्या चेंडूवरती. सुरेख चेंडू ब्रह्मास्त्र फेकला होता. त्या चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू पकडी फेकीपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. इथे पहिला सत्र होते समाप्त. पहिल्या सत्रामध्ये आपल्या वाट्याला आली होती फलंदाजी रॉयल स्पोर्ट उलवे संघाची. फलंदाजी करताना आपण पाहिला तर तब्बल 46 धावसंख्या उभारल्यात. 47 धाबेचा लक्ष. 47 रन टू विन. आपण पाहू शकाल तत्पूर्वी आमचे मान्यवर उपस्थित झालेत या व्यासपीठावरती. निशांत दादा या पण आपलं सहर्ष स्वागत. वहाळगावचे निशांत दादा यांचं मात्र आयोजित व्ही.डी. पाटील ट्रॉफी 2024 स्वर्गीय अमोल पाटील स्वर्गीय नीरज म्हात्रे स्मृती यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही सातत्याने आपण स्पर्धा पाहतो. चला टॉस साठी शेवटचा कॉल आपण देणार आहोत. आर्यन स्पोर्ट चिर्ले आणि जय हनुमान वहाल या दोन्ही संघाच्या कर्णधाराला लास्ट कॉल आयोजकांच्या वतीनं लास्ट कॉल असेल. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत निशांत दादाचा. तर गीतेशच्या वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिल्या. 15 चेंडू मध्ये 44 चा खेळ गेला सादर. चांगली इनिंग सादर केली. 46 धावसंख्या स्कोरबोर्डवर आली आणि 47 धाबेचा टार्गेट असेल बेलपाडा अर्णव स्पोर्ट या संघाला. चला पण निशांत दादांचा या व्यासपीठावरती सन्मान करतो. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र निशांत दादांचा मात्र व्यासपीठावरती होतोय सन्मान. व्ही.डी. पाटील ट्रॉफी स्वर्गीय अमोल पाटील स्वर्गीय नीरज म्हात्रे स्मृती 2024. सातत्याने पाहूया. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. टॉस करणार आहोत आपण लगेच. टॉस करा. जय हनुमान वहाल आणि तर निशांत दादांना विनंती करतो टॉस करण्यासाठी या. आर्यन चिर्ले आणि जय हनुमान वहाल या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर नांदाई तरगर संघ मात्र टॉप 3 मध्ये पोहोचला. त्यानंतर या मॅच मध्ये जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल. चला टॉस केले जातोय. 24 आपण पाहिलं तर साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज आमच्या घर बसल्या प्रेक्षकांना दिली जातोय. ही सेवा चंदू वाघमारे देवत आमची सर्व टीम. टॉस होतोय. टॉस जिंकलाय आर्यन चिर्ले. तर आर्यन चिर्ले जसा सामना संपेल तसं लगेचच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि त्वरित लगेच उतरा. आर्यन चिर्ले आपण टॉस जिंकलात. हा सामना संपला की कुठल्याही क्षणाला मात्र आपण लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. जो काही निर्णय असेल त्या निर्णयासहित. तर सरांचा इशारा आमच्यापर्यंत. चेंडूची पूर्तता करा. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता. चेंडूची त्वरित पूर्तता करा लगेच कारण आणखी आपल्याला सामने बॅलेन्स आहेत आज. 47 धाबेचा लक्ष. 47 रन्स टू विन. प्रसाद आणि सौरभ ही जोडी आपल्याला अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाच्या वतीनं पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश मडवी रॉयल स्पोर्ट उलवे संघाचा. 47 धाबेचा लक्ष. टार्गेट पत्र सेट करायचं मैदानाच्या आतमध्ये. हेमंत कोळी सरांचा इशारा आमच्यापर्यंत. लगेच सामन्याला सुरुवात. इथे आपण पाहू शकाल मात्र दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात.
तर इथे मात्र दुसऱ्या सत्रातील पहिल्या ओव्हर मधला पहिला चेंडू प्रसाद साठी फेकलाय, स्वतःच्या फॉलो मध्ये मात्र पकडलाय आकाश मडवीने. 47 धाबेचा लक्ष प्रसाद स्ट्राईक वरती आणि रॉ स्ट्राईकला सौरभ. ही जोडी आपल्याला अर्णव स्पोर्ट बेलपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धाबेचा लक्ष आणि तो टार्गेट मात्र सेट करताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील पुढचा चेंडू प्रसादचा फटका पाहू शकाल मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये टिपला जेल चंदन मडवीने आणि प्रसादचा केला खेळ येथे समाप्त. पहिला झटका आपल्याला अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाला मिळाला जातोय. प्रसाद शून्यावरती परतला जातोय. 47 धाबेचं आव्हान बळा मोठा आव्हान आणि या आव्हानाला पेलताना मात्र एक चांगली बिग विकेट प्राप्त होतोय. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती करण पाटील मैदानाच्या आतमध्ये जाईल. धाबसंख्येचा विचार केला 47 धाबेचा लक्ष. आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, एन्जॉय करतात. सर्व प्रेक्षक मायबापाचं मनापासून धन्यवाद. कारण जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये येतात तेव्हा तेव्हा नक्कीच आमच्या आयोजकांकडून देखील त्याचं मनापासून आभार मानतो. घरबसल्या लाईव्ह प्रेक्षेपणमध्ये देखील आमचे प्रेक्षक वर्ग मायबाप पाहतात. या वेडी पाटील ट्रॉफीचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनापासून आभार. तर नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 आकाश येतोय. शून्यावरती परतला करण येतोय आणि गोलंदाज मात्र आकाश. आल्या आल्या इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळेल. मिड विकेट क्लिअर. सी बारेशा पलीकडे षटकार. तर कृपया विनंती असेल जे पुढचे फ्रेश सामने होणार आहेत ते आमच्या आयोजकांच्या वतीनं विनंती आहे की घड्याळामध्ये वाजले 4 आणि आतापासून 3 ओव्हरच्या मॅच होतील. कृपया मला कॉपरेट करा, सहकार्य करा, विनंती असेल. हा चेंडू अग्रेसर लाईन केल्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली. हेमंत कोहली सर आणि राहुल बोराडे सर नॉन स्ट्राईक पंच, अतिशय अनुभव पंच सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. हेमंत कोहली सरांना त्यानंतर राहुल बोराडे सरांना सातत्याने आमचे राहुल शिरसाट इथे उपस्थित आहेत. अनेक स्पर्धेमध्ये मात्र ते देखील आपण समालोचनाच्या आवाजामध्ये ऐकतो. सर्वांचं मनापासून मात्र स्वागत. हा पटका पाहू शकाल. झेल काली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. दुसरा विकेटचा पतंग ठरतोय. फलंदाज बाद होईल मात्र करण, ज्याने मात्र ठोकला होता एक षटकार. आता त्याला मात्र परतीचा इशारा दिला. दुसरा झटका मिळेल तो अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाला. ओम खारकरने झेल कॅरी केला आणि ते मात्र करणचा खेळ समाप्त केला. टीमची धाबसंख्या 2-6 या आकड्यावरती. नवीन फलंदाज शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाच्या वतीने. आकाशला मात्र इथे 2 सफलता प्राप्त झाली. जरी एक षटकार खाला तर मात्र चांगली कामगिरी चालली मैदानाच्या आतमध्ये. 47 धाबेचा टार्गेट, 47 रन टू विन. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, अंतिमची लास्ट डिलिव्हरी. हा चेंडू पाहू शकाल मात्र डॉट जातोय. एक ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-6 या आकड्यावरती पोहोचलाय अर्णव स्पोर्ट दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना. आपण जर विचार केला येणारे 12 चेंडू अद्याप आवश्यकता आहे ती 41 धाबेची, कारण 47 धाबेचा टार्गेट आहे. यापुढचे जेवढे सामने होतील ते 3 षटकाचे होतील याची देखील दक्षता घ्यायची आहे. फ्रेश असू दे, सेकंड असू दे, कारण इथे वेळ मात्र कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे विनंती आहे की पुढचे जे सामने होतील ते फक्त 3 षटकांचे होतील. पहिला ओव्हर कंप्लीट झाला तर नंतर 6 धावा आल्यात. येणारे 12 चेंडू, आवश्यकता 41 धावेची. जयहरमान वाहाल आणि चॅलेंजर सॉरी आर्यन चिरले आहे. गोलंदाज चंदन मडवी षटक क्रमांक 2. पहिला चेंडू पेकेल रफ्तार मध्ये पेकलाय. जोरदार अपील केली दोन्ही पंचांकडे. हा चेंडू मात्र डॉट जातोय.
समीकरणामध्ये बदल. 11 चेंडू 41 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 चेंडू 41 धाबीची आवश्यकता. स्ट्राईक वरती सौरभ आणि नॉन स्ट्राईकला शुभम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाच्या वतीनं. 11 चेंडू 41 धाबीची आवश्यकता. स्वतःवरती विश्वास ठेवा, ध्येय ठेवा. जर आपल्याला या मॅच मध्ये यायचं आहे बेलपाडा संघ प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाने परिश्रम आणि परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. चेंडू पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 7 या आकड्यावरती. 2-7 धावसंख्या. 2 विकेट लॉस, 7 रन्स. आपण पाहिला तर सेकंड इनिंग मध्ये अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघ फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती आता फलंदाज येतोय शुभम. गोलंदाजीसाठी मात्र चंदन मडवी. षटकातील तिसरा चेंडू फेकेल. हा चेंडू पाहू शकाल मात्र डॉट येतोय. नक्कीच आमचे राहुल बोराडे सर स्ट्राईक पंच. तर दीपक बोराडे सर माफी असावी. गोलंदाज चंदन मडवी. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. हा चेंडू पाहू शकाल सरांचा इशारा. वाईट करार ऑफस्टॉपच्या बराच बाहेर जातोय. टीमची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली 8 या आकड्यावरती. आता कुठेतरी शांत झालाय मात्र अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघ. कारण 47 धाबींचं आव्हान गाठायचं आहे आणि या आव्हानाला पेलावं लागेल. हा चेंडू आपण पाहू शकाल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये कार्पेटच्या साईडने फटका सजवलाय. चुकीचा क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर फलंदाज थांबेल. टीमची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 9 या आकड्यावरती. आता मात्र संत गतीचा खेळ चालू आहे मैदानामध्ये. आपण पाहिलं तर शुभम आणि सौरभ ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हा फटका आपण पाहू शकाल मात्र लॉंगॉनच्या रिझन मध्ये सजवलाय. एक धाव कंप्लीट. एका धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू. अद्याप 37 धाबीची आवश्यकता येणारी 7 चेंडू मध्ये या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 37 धाबीची आवश्यकता. शेवटचा चेंडू. फुलटॉस प्रकारचा चेंडू शुभम साठी फेकलाय आणि त्यानंतर मात्र काय येते मात्र हेपट दिला. चांगला मात्र इथे षटकार अडवण्याचं काम केलाय क्षेत्ररक्षकाने. नक्कीच पंच आम्हाला निर्णय देतील काय आहे काय घडलं. नक्की तिथे षटकार अडवलाय की फलंदाज बाद आहे काय निर्णय. फलंदाज बाद आहे. रनआउट स्वरूपाने बाद झाला फलंदाज. रनआउट स्वरूपाने बाद आहे हा फलंदाज शुभम. चला शेवटचे 6 चेंडू राहिले. शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता राहिली अद्याप 37 धाबेची. चला आपण आर्यन चिरले टॉस जिंकलाय. लगेचच हा सामना संपला की निर्णय घ्या. गोलंदाज अश्वित खारकर. अश्वित खारकर सामोरे फलंदाज
सौरभ आणि मयंक. शेवटचे 6 चेंडू 37 धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती दांडी उडवली, इथे मात्र तिसरा विकेट देखील बाद होतोय. चला शेवटचे 5 चेंडू राहिलेत, 37 धावेची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या बाजूने, कारण 5 चेंडू मध्ये 37 धावं होणं फार कठीण आहे. चला स्पीडअप करा दादा, थोडंसं आम्हाला सहकार्य करा, आणखी भरपूर मॅच आहेत आज. विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपणास. बाला संघ म्हटलं तर भरपूर मॅच असतात, त्यामुळे आम्हाला थोडा कॉपरेट करा. शेवटचे 5 चेंडू 37 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी फलंदाज श्रेयश, अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाच्या वतीनं श्रेयश आणि गोलंदाज मात्र अश्वित खारकर. फटका मात्र चांगला सजवलाय, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आता 36 धावेची आवश्यकता 4 चेंडू मध्ये या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज अश्वित खारकर, समोर फलंदाज मात्र मयंक. पटका चांगला सजवलाय, बराच उशीर झालाय. इथे कब्बरच्या रिझर मध्ये तो पटका चांगला, सीमारेषा पलीकडे चौकार. आता बऱ्याच धावेची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 चेंडू उर्वरित शेवटचे राहिलेत. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला रॉयल स्पोर्ट उल्वे, त्याच्या आगेच मध्ये मात्र अर्णव स्पोर्ट बेलपाडा. शेवटचे 2 चेंडू उरलेत. या मॅच मध्ये थोडीशी औचित्यता राहिली. एक संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये, नांदाई तरघर संघ टॉप 3 मध्ये पोहोचला, आणि आता दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका आहे. आपण पाहिलं तर मयंकने मात्र एक षटकार लगवला. जरी सामना मी गमवला तरी आम्ही षटकार ठोकू. तर शेवटचा चेंडू राहिलाय, औचित्य राहिली या सामन्याची. शेवटचे 2 चेंडू आहेत अद्याप. शेवटचे 2 चेंडू. तर इथे ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. इथे सामना जिंकला रॉयल स्पोर्ट उल्वे संघाने. हार्दिक अभिनंदन रॉयल स्पोर्ट उल्वे, आपण टॉप 3 मध्ये पोहोचलेत. हार्डलक टीम बेलपाडा अर्णव स्पोर्ट.